शेतकऱ्यांना पैसे मिळायसाठी हे शक्तीपीठाचा महामार्ग काढला जातो. नागपूर ते रत्नागिरी महामार्ग नेमका आता बनलाय, 2 वर्ष झाले नाहीत. त्याच्यावर ट्रॅफिक नसताना हा महामार्ग करायची आवश्यकता कशाला? शेतकऱ्यापुढे एकमेवच मार्ग उरणार आहे, तो म्हणजे दरोडे टाकणे, लूटमार करणे आणि नक्षलवादाला प्रवृत्त होणे. तुम्ही खोटं बोलणं बंद करा. शेतकरी हा मूर्ख नाही. शेतकऱ्या आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. नाही इलाजानं शेतकरी महामार्ग रद्द करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जाचा हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. शेतकरी सरकारचं देणं लागत नाही, शेतकऱ्यांना सरकारकडून येणं आहे. म्हणून हे संपूर्ण कर्ज साफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे आणि सरकार शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी जे जे काय प्रयोग करतं ते बंद केले पाहिजे. शेतकऱ्यांना व्यापाराचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, उन्नत वीज उपलब्ध झालं पाहिजे. सरकारने जी आडकाठी घालून ठेवलेली आहे ती नष्ट केली पाहिजे, तरच शेतकरी समृद्ध होऊ शकतो, कर्जातून बाहेर पडू शकतो आणि आत्महत्या थांबवू शकतो. दुसरा पर्याय नाही. शेतकरी म्हणून एक तर आता धाराशिवचे सगळे शेतकरी माझ्या सोबत आहेत. त्यांच्यावर कोल्हापूर परभणीच्या महाराष्ट्रभरातून शक्तीपीठाचा जो महामार्ग जातोय त्या महामार्गाला विरोध करायचा म्हणजे आम्ही विरोध नाही करत, पण शेतकऱ्याची प्रॉपर्टी, शेती ही शेतकऱ्याची पर्सनल प्रॉपर्टी आहे, ती काढून घेण्याचा अधिकार सरकारला जो कायदा मिळवतो शेड्यूल 9 मध्ये, शेतकऱ्याच्या जमिनी सरकार कोणत्याही कामासाठी काढून घेतं आणि त्याचा मोबदलाही शेतकऱ्याला मिळत नाही, त्याच्यावर दुसरे लोक पैसे कमावतात. याच्या विरोधात